माझं नाव उदय प्रकाश शहा। आमचं क्षेत्र 120-25 एकर होतं की आपण 125 एकर एकटा माणूस माझा व्यवसाय बघून शेती काय करू शकत नाही, मग त्याला हे पर्याय म्हणून 2016-17 मध्ये पूर्ण फार्मचं 90 एकरचं ॲटोमायझेशन करण्याचा निर्णय घेतला। आता ॲटोमायझेशन केल्यानंतर आमचं एक केळीचं एक यील्ड गेलेला आहे, त्याच्यामध्ये निश्चितच 15-20% आम्हाला यील्डमध्ये क्वांटिटीत फरक पडला, रेटमध्ये पण साधारण 15-20% फरक पडला। ते आम्ही मॅन्युअली करत होतो। आम्हाला 20 एकर शेती करताना सुद्धा अक्षरशः नको वाटायचं की बाबा हे कशाला त्रास, आपल्या जीवापेक्षा जास्त होतं की आम्ही असं विचारात आलो की हे शेत विकून टाकावं। पण हे ज्यावेळेस ड्रिप केलं त्याच्यानंतर आम्ही ॲटोमायझेशन केलं, खूपच आम्हाला सुंदर पद्धतीचे रिझल्ट भेटले। पहिलं आमचा पाटपाण्यावरती 20 ते 25 एकर क्षेत्र करायचो, एक त्याचं पूर्ण सायकल कंप्लीट जायला आम्हाला जवळपास 14 ते 15 दिवस लागायचे। पण आता हे ॲटोमायझेशनमुळे आम्ही दररोज इरिगेशन, दररोज फर्टिगेशन करू शकतो। पारंपरिक पद्धतीची जी शेती असायची, नवीन लागण झाल्यानंतर आणि बांधणीपर्यंत 2-3 महिन्यापर्यंतच खत देऊ शकत होतो, पण आता हे जे नवीन मशिनरी आहेत जे हार्वेस्टिंग कंटिन्यू चालू होईपर्यंत लास्टपर्यंत आपण त्याला डोजिंग करू शकतो। त्यात पहिल्यांदा आमची केळीची बाग होती 7 एकराची, तर ते जवळपास त्याचं हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर 3 ते 3.5 महिने त्याचं हार्वेस्टिंग चालायचं। आता ॲटोमायझेशनवरती 10 एकरचा प्लॉट आहे, ते पूर्ण 1 वर्षात यील्ड आलं आणि बरोबर 1 महिन्याच्या आत त्याचं हार्वेस्टिंग संपून गेलं। नेक्स्ट खोडवा आपण म्हणतो त्याला, जे सेकंड क्रॉप थर्ड क्रॉप आहेत ते 2-3 महिन्याचा जर गॅप पडला तर ते सेकंड क्रॉप त्याचं व्हॅल्यूच 0 होऊन जायचं। पण आता हे पिकाची जी वाढ आहे ती पूर्ण एक लेवल आणि एक समान झाली आहे, त्यातून पण खूपच आम्हाला फायदा मिळणार आहे। ठिबक सिंचन असल्यामुळे जे काय आपण खत देतो वॉटर सोल्युबल ते प्रत्येक त्याच्या मुळाशीच जात आहे आणि आम्हाला उत्पन्नाचा जो खर्च आहे त्याच्यामध्ये पण खूप कमतरता भेटली आणि म्हणजे ते पैशाची बचत होऊन आम्हाला रिझल्ट चांगले यील्डमध्ये बघायला भेटले। खरं सांगायचं म्हटलं तर आज मी बिझनेस माझा स्वतःचा बघत असताना सुद्धा आज हे 120 ते 25 एकरचं क्षेत्र सिंगल पर्सन माझा हँडल करू शकतो आणि खूपच चांगल्या पद्धतीचं जीवनमान बदललं। वेळेची सगळ्यात महत्त्वात खूप बचत झालेली आहे ह्याच्यामुळे, आणि शेवट आपण करतो कशासाठी तर फॅमिलीसाठी। आज ती खुश तर आपण खुश आहे। ॲग्रोनॉमिक्स पण आम्हाला पिकाच्या बाबतीत वेळोवेळी त्यांचे दर महिन्याला व्हिजिट्स असतात की बाबा नाही हे कमी आहे, तुम्ही हे शेड्यूल द्या। अक्षरशः आम्हाला जे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे ते आम्ही म्हणजे बरंच विचार करायचो की बाबा आपल्याला हे 4-5 वर्ष आपल्याला मिळतात का नाही मिळतात। शेवटी असं वाटायचं की बाबा आपण हे केलेली इन्व्हेस्टमेंट योग्य आहे का अयोग्य आहे। पण आता मी 100% सांगू शकतो की जी आपण ज्या रूटने गेलो, जी इन्व्हेस्टमेंट केली 100% फायद्याची आहे, आयुष्याला एक कलटणी देणारी गोष्ट आहे माझ्यासाठी।